नमस्कार. आज आपण व्हॉट इफ टेक्निकबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. ही लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील एक खूप पॉवरफुल आणि युनिक टेक्निक आहे. इतर अनेक टेक्निक्सपेक्षा ही थोडी वेगळी आहे, कारण या टेक्निकच्या मदतीने आपण मल्टिपल विशेष म्हणजेच एकाच वेळी एकापेक्षा जास्त इच्छा मॅनिफेस्ट करू शकतो. व्हॉट इफ टेक्निक म्हणजे काय? व्हॉट इफ म्हणजे जर असं झालं तर. या एका विचारातून आपल्या मनामध्ये होप्स, एक्साइटमेंट आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स निर्माण होतात. युनिवर्सला फक्त आपण बोललेले वर्ड्स महत्त्वाचे नसतात, तर त्यामागची फिलिंग, इमोशन आणि व्हायब्रेशन देखील महत्त्वाची असते. म्हणून जेव्हा आपण आनंदाने व्हॉट इफ म्हणतो, तेव्हा आपण आपल्या इच्छेची पॉझिटिव्ह एनर्जी युनिवर्सकडे पाठवत असतो. आता सुरुवात कशापासून करायची? सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा. सध्या माझ्या आयुष्यात मला सर्वात जास्त कोणती गोष्ट त्रास देते? ती हेल्थ प्रॉब्लेम असू शकते, मनी स्ट्रेस असू शकतो, जॉब, रिलेशनशिप, फॅमिली इश्यूज, कोर्ट केस, स्टडीज किंवा सतत निगेटिव्ह थॉट्स देखील असू शकतात. तुम्हाला ज्या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे तिथून सुरुवात करा. कारण जेव्हा आपल्या आयुष्यातील मोठे प्रॉब्लेम्स दूर होतात, तेव्हा आपोआप मनामध्ये हॅपीनेस, पीस आणि कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते. आता किती विशेष घ्यायच्या? या टेक्निकसाठी तुम्ही 5 विशेष निवडा. फॉर एक्झाम्पल हेल्थ, करिअर, मनी, रिलेशनशिप, फॅमिली किंवा तुमच्या आयुष्यातील कोणत्याही 5 महत्त्वाच्या इच्छा. ही टेक्निक मल्टिपल मॅनिफेस्टेशनसाठी खूप इफेक्टिव्ह मानली जाते. आता अफर्मेशन्स कशा तयार करायच्या? तर प्रत्येक विशची सुरुवात व्हॉट इफ युनिवर्स या शब्दांनी करा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इफ युनिवर्स माझ्या आयुष्यात भरपूर पॉझिटिव्हिटी येऊ लागली तर? व्हॉट इफ युनिवर्स मला माझी ड्रीम जॉब मिळाली तर? व्हॉट इफ युनिवर्स माझी हेल्थ पूर्णपणे ठीक झाली तर? अफर्मेशन्स तयार करताना नेहमी पॉझिटिव्ह लँग्वेज वापरा. किती वेळ करायची? ही टेक्निक दररोज 5 ते 10 मिनिटे करा. पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने आणि भावनेने आणि पॉझिटिव्ह फिलिंग्ससोबत ही टेक्निक सलग 21 दिवस करा. मॅनिफेस्टेशनमध्ये फक्त वर्ड्स महत्त्वाचे नसतात, फिलिंग ही सर्वात महत्त्वाची असते. समजा तुम्हाला अचानक समजलं की तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहेत. त्या क्षणी तुम्हाला किती आनंद होईल? तुमच्या चेहऱ्यावरती एक स्माईल येईल, मनामध्ये एक्साइटमेंट निर्माण होईल आणि तुम्हाला आतून खूप हॅपीनेस फील होईल. हीच फिलिंग मॅनिफेस्टेशनमध्ये सर्वात महत्त्वाची असते. म्हणून व्हॉट इफ टेक्निक करताना फक्त अफर्मेशन्स बोलू नका, तर तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा फिलिंगमध्ये राहायचा प्रयत्न करा. मनातून ती हॅपीनेस फील करा, कारण युनिवर्सला तुमची फिलिंग समजते आणि म्हणूनच जितक्या मनापासून तुम्ही ती फिलिंग अनुभवता, तितकी तुमची मॅनिफेस्टेशनची एनर्जी स्ट्रॉंग होत जाते. लॉ ऑफ ॲझम्पशनमध्ये एक खूप महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे, ॲक्ट ॲज इफ. म्हणजे तुमची इच्छा आधीच पूर्ण झाली आहे अशा फिलिंगमध्ये राहायचा प्रयत्न करा. जर रिझल्ट लगेच दिसला नाही तर निराश होऊ नका. शांत रहा, पॉझिटिव्ह रहा आणि युनिवर्सवरती विश्वास ठेवा. आता आपण काही एक्झाम्पल्स बघूया. जर तुम्हाला जॉबसाठी करायचं असेल तर व्हॉट इफ युनिवर्स मला माझी ड्रीम जॉब मिळाली तर? व्हॉट इफ युनिवर्स मला गव्हर्नमेंट जॉब मिळाली तर? व्हॉट इफ युनिवर्स माझं प्रमोशन झालं तर? जर तुम्हाला मनीसाठी करायचे असेल तर व्हॉट इफ युनिवर्स माझ्या लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड मनी मिळाले तर? व्हॉट इफ युनिवर्स माझ्याकडे सहज 10,000 आले तर? व्हॉट इफ युनिवर्स माझ्या लाईफमध्ये मनी मिरॅकल्स घडू लागले तर? समजा तुम्हाला हेल्थसाठी करायचं असेल तर व्हॉट इफ युनिवर्स माझी हेल्थ पूर्णपणे ठीक झाली तर? व्हॉट इफ युनिवर्स माझा हेअरफॉल पूर्णपणे थांबला तर? व्हॉट इफ युनिवर्स माझी स्किन नॅचरली ग्लो करू लागली तर? जर तुम्हाला रिलेशनशिपसाठी करायचं असेल तर व्हॉट इफ युनिवर्स आमचं रिलेशनशिप खूप सुंदर झालं तर? व्हॉट इफ युनिवर्स आमच्या दोघांमध्ये पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण झाला तर? व्हॉट इफ युनिवर्स आमच्या मॅरेजसाठी दोन्ही फॅमिलीज तयार झाल्या तर? जर तुम्हाला स्टडीसाठी करायचं असेल तर व्हॉट इफ युनिवर्स माझ्या एक्झाममध्ये हायेस्ट मार्क्स आले तर? व्हॉट इफ युनिवर्स माझं सिलेक्शन झालं तर? व्हॉट इफ युनिवर्स मी माझं गोल सहज अचीव केलं तर? एक्सेट्रा.
याशिवाय फॅमिली, बिझनेस, कोर्ट केस किंवा तुमच्या कोणत्याही विशसाठी तुम्ही याच पद्धतीने व्हॉट इफ अफर्मेशन्स तयार करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश जितकी स्पेसिफिक असेल तितकं तुमचं माइंड त्या गोलवर अधिक स्पष्टपणे फोकस करू लागतं. जर तुम्हाला रायटिंग करायला आवडत असेल तर ही टेक्निक स्क्रिप्टिंग सोबतही करू शकता. यासाठी एक डायरी आणि एक पेन घ्या. सुरुवात करा डिअर युनिवर्स. आता प्रत्येक विशची सुरुवात व्हॉट इफ युनिवर्सनी करा. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इफ युनिवर्स मला माझी ड्रीम जॉब मिळाली तर, व्हॉट इफ युनिवर्स माझी हेल्थ पूर्णपणे ठीक झाली तर, व्हॉट इफ युनिवर्स माझ्या लाईफमध्ये भरपूर हॅपीनेस आली तर. अशा प्रकारे तुमच्या 5 विशेष दररोज 21 दिवस लिहा. जर एखादी विश पूर्ण झाली तर तिच्या जागी नवीन विश लिहू शकता. शेवटी मनापासून ग्रॅटिट्यूड फील करा आणि म्हणा थँक्यू युनिवर्स आणि खाली 3 वेळेला थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हिज्युअलायझेशन सोबत वापरू शकता का? तर हो, नक्की. अफर्मेशन्स बोलल्यानंतर 1 ते 2 मिनटं डोळे बंद करा आणि तुमची विश पूर्ण झाली आहे अशी कल्पना करा. मनातून ती हॅपीनेस फील करा. वॉटर टेक्निक किंवा इतर टेक्निकसोबत सुद्धा ही टेक्निक वापरू शकता. व्हॉट इफ टेक्निकसोबत वॉटर टेक्निक, स्क्रिप्टिंग किंवा इतर काही टेक्निक्स देखील करू शकता. पण एकाच वेळी खूप टेक्निक्स करण्यापेक्षा एखादी एक टेक्निक सातत्यानं करणं जास्त प्रभावी ठरतं. व्हॉट इफ टेक्निक्सचे आता आपण बेनिफिट्स बघूयात. ही टेक्निक नियमित केल्याने पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स वाढायला मदत होते, होप्स आणि कॉन्फिडन्स वाढतो, सेल्फ लव्ह वाढायला मदत होते, डिसिजन मेकिंग इम्प्रूव्ह होतं, एनर्जी लेवल हाय राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये हॅपीनेस आणि पॉझिटिव्ह फिलिंग्स निर्माण होतात. अनेक जणांनी मला पर्सनल मेसेजेस करून हा प्रश्न विचारला आहे, मॅम मी व्हॉट इफ टेक्निक करत आहे पण मला रिझल्ट्स मिळत नाही आहेत. जर तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल तर त्यामागे काही सामान्य कारणं असू शकतात. सतत डाऊट घेणं, रोज रिझल्ट चेक करणं, निगेटिव्ह थिंकिंग करणं, पेशन्स न ठेवणं, फिलिंगशिवाय फक्त अफर्मेशन्स बोलणं, सतत टेक्निक बदलत राहणं. म्हणून प्रोसेसवर विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि सातत्याने प्रॅक्टिस करत राहा. कन्सिस्टन्सी हीच मॅनिफेस्टेशनची सर्वात मोठी की आहे. आता मी पुन्हा एकदा सगळं थोडक्यात रिपीट करते, त्यामुळे नीट लक्ष देऊ नका. नेहमी पॉझिटिव्ह लँग्वेज वापरा. तुमची विश शक्य तितकी स्पेसिफिक ठेवा. अफर्मेशन्स मनापासून आणि फिलिंग्ससोबत बोला. ग्रॅटिट्यूड फील करा. स्वतःवर आणि युनिवर्सवरती विश्वास ठेवा. तुमच्या गोलसाठी योग्य ॲक्शन घ्यायला विसरू नका. सतत डाऊट घेऊ नका. दिवसभर निगेटिव्ह सेल्फ टॉक करू नका. स्वतःची इतरांशी तुलना करू नका. एका दिवसात खूप टेक्निक्स बदलू नका. रिझल्टसाठी स्वतःवर प्रेशर आणू नका. कन्सिस्टन्सी ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि प्रोसेसवरती ट्रस्ट ठेवा. हे छोटे छोटे पॉईंट्स फॉलो केले तर व्हॉट इफ टेक्निक अजून प्रभावीपणे काम करू शकते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, व्हॉट इफ टेक्निक ही फक्त अफर्मेशन्स बोलण्यापुरती मर्यादित नाही. ती तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलते. जेव्हा तुमचे थॉट्स बदलतात तेव्हा तुमच्या फिलिंग्स बदलतात. फिलिंग्स बदलल्या की तुमचे डिसिजन्स बदलतात आणि डिसिजन्स बदलले की हळूहळू तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात. म्हणून फक्त इच्छा पूर्ण होण्याची वाट बघू नका, तर स्वतःमध्ये होणारे पॉझिटिव्ह चेंजेस देखील नोटीस करा. आज आपण व्हॉट इफ टेक्निकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. आजपासून ही टेक्निक मनापासून 21 दिवस करून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मेडिटेशन, मॅनिफेस्टेशन आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पॉवरफुल टेक्निकसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.